नमस्कार, माझं नाव पल्लवी। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण गोवा स्पेशल मुगगाठी तयार करूया। सगळ्यात आधी आपण वाटण तयार करूया। 4 चमचे धने, 2 चमचे जिरे, 1 चमचा हळद, 1 चमचा बडीशेप, 25 लवंगी मिरच्या। या मिरच्यांच्या ऐवजी तुम्ही 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेऊ शकता। चवीप्रमाणे थोडीशी चिंच आणि 1 चमचा मिरी पावडर घेतली आहे। मिरी पावडर ऐवजी तुम्ही अख्ख्या मिऱ्या सुद्धा घेऊ शकता। या कढईमध्ये सगळ्यात आधी आपण मसाला भाजूया। या कढईमध्ये मी धने, जिरे, बडीशेप, हळद आणि मिरी पावडर घालते। यामध्ये 1 चमचा नारळाचे तेल घालते। हा मसाला आपण चांगला भाजूया। हा बघा, आता हा मसाला चांगला भाजून तयार आहे। हा मसाला गार होण्यासाठी ठेवूया। 2 वाट्या ओले खोबरे घेतले आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे सगळे साहित्य घालूया आणि अगदी थोडेसे पाणी घालून अगदी बारीक वाटूया। हे बघा, आता हे वाटण तयार आहे। अर्धा किलो मूग रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले होते। हे मूग आता चांगले भिजले आहेत। या मुगातील मी पाणी काढले आहे। गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे। यामध्ये हे भिजवलेले मूग घालूया। हा पदार्थ तयार करताना मुगाची साले काढतात, पण मी सालींसकटच मूग शिजायला ठेवणार आहे। 2 तांबे पाणी घातले आहे। आता चवीप्रमाणे बारीक मीठ घातले आहे। 1 चमचा तेल घातला आहे। तेल घातल्यामुळे मुगांचा चीक कढईला लागत नाही। गॅसवर मोठ्या आचेवर हे मूग मी शिजायला ठेवले होते। आता बघा, हे मूग आता चांगले शिजले आहेत। आता यामध्ये मी हे वाटण घालते। आवश्यकतेप्रमाणे पाणी यामध्ये घालू शकता। आता 5 मिनिटे चांगली उकळी येऊ द्या। चवीप्रमाणे थोडासा गूळ घालते। या पदार्थाला आता चांगली उकळी येत आहे। आणखी 2 मिनिटांनी मी गॅस बंद करते। आता आपण फोडणी तयार करूया। मसाला भाजलेल्या कढईमध्येच मी थोडेसे तेल घालते। तेल आता चांगले तापले आहे। यामध्ये 1 चमचा मोहरी घालते। मोहरी आता चांगली तडतडली आहे। यामध्ये थोडीशी कडीलिंबाची पाने घालते। 1 चमचा हिंग घातला आहे। 1 सुकी मिरची घातली आहे। आता आपली फोडणी तयार आहे। आता ही तयार फोडणी या पदार्थावर घालूया। हा पदार्थ चवीला खूपच छान लागतो। हा पदार्थ तुम्ही भातावर किंवा चपाती भाकरी सोबत घेऊ शकता। अशाच अगदी सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या।
याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.